नमस्कार. डे 3 ऑफ माय मिनी व्लॉग. एकदा मुलांना सोडून आलं की बाकीची कामं सुरू होतात. जाता जाताच फुलं घेऊन जाते. फुलाचं झाड आहे इथं शेजारी आणि इथून रोजच जाता जाता फुलं घेऊन जाते. ही आहे आमची बिल्डिंग. 3 मजली बिल्डिंग आहे. 3 मजली बिल्डिंगमध्ये अख्खी लेडीज आहे ती मी एकटी आहे, कारण सगळे जेंट्स राहतात आणि इकडे 2 क्वार्टर आहेत. इथे एकच जेंट्स राहतो. इकडे 2 क्वार्टर आहेत. इथे काकू राहतात, पण त्या कधी राहतात, कधी राहत नाहीत. आणि पलीकडे दुसरी कॉलनी आहे, ती रस्त्याच्या पार बाजूला आहे. तिकडचं काही आमचं घेणं-देणं नाही, कारण आमचा रस्ता इथून असतो. अशा प्रकारे मी अख्खी एवढ्या एरियामध्ये एकटीच लेडीज राहते आणि त्यानंतर मग इथे जाता जाता एकदा वर गेलं की खाली यायचं काम पडू नये म्हणून लगेच जाताना फुलं घेऊन जाते. त्यानंतर मला करायचं होतं दळण, कारण घरीच गिरणी आहे, त्यामुळे कधीही करू शकते. आणि आज सकाळी अंघोळ करून नव्हते गेले, तर मग म्हणलं आधी दळण टाकून घ्यावं. त्यानंतर म्हणजे तशी तर गिरणी आधी साफ करून ठेवते, पण कधी-कधी खोलून चेक पण करते की मध्ये जाळं वगैरे पडलेलं आहे का? तसं तर 8 ते 15 दिवसानंतर मी दळण करत असते. मग एकदा चेक करून बघायचं आणि त्यानंतर वाटलीच तर जाळी पडली आहे असं वाटलंच तर मग त्याला साफ करून घ्यायचं आणि परत दळण टाकायचं त्यामध्ये. तसं तर मी दळण झाल्यावरतीही साफ करून ठेवते. यामध्ये अजिबातही घाण राहू देत नाही. पण कधी-कधी काय होतं, गिरणी गरम होते आणि त्यामुळे ते थोडंसं पीठ गरमीमुळं चिकटलं जातं. मग त्यावेळेस थोडंसं परत एकदा साफ करून घ्यावं लागतं. त्यानंतर त्याला अशा प्रकारे एक डब्बा असतो, तो त्याचा डब्बा अशा प्रकारे लावून टाकायचा आणि वरतून गहू टाकायचे आणि पीठ आपल्याला खाली येतं. मग घरामध्ये थोडासा धूळ उडते म्हणून मग मी त्याला दरवाजाच्या बाहेर गिरणी काढून ठेवते आणि तिथे लावून ठेवते. त्यानंतर माझं एक येणार होतं पार्सल फ्लिपकार्टवरून. त्यानंतर खाली पार्सल घेऊन आले आणि मला काही तेवढं ओके साडी वाटली. तुम्हाला कशी वाटते ते नक्की सांगा. खोलून दाखवते एकदा. खोलून पाहिल्याच्यानंतर असं वाटलं की हिचं उलटी साईड आणि सोयीची साईड असं काही तेवढं कळत नव्हतं. पण नंतर वाटलं की आता रिटर्नही काय करायची, जाऊ दे एकदाची आली आहे. पण तुम्ही एकदा नक्की सांगा की काय करायला पाहिजे, रिटर्न करायला पाहिजे का ठेवायला पाहिजे? यात वेगळं एकच आहे की यामध्ये ब्लाऊज जो आलेला आहे तो कॉन्ट्रास्टमध्ये आहे आणि ब्लाऊजचा कपडा वेगळा आणि साडीचा कपडा वेगळा आहे. त्यामुळे थोडंसं काहीतरी डिफरंट वाटू शकतं. मी दुकानातून कधी या साडीची प्राईस चेक केली नाही आणि मला माहिती नाही. मी जशी ऑनलाईन मला दिसली तशी मागवली होती. तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा.